नमस्कार श्रोत्यानो, कसे आसास? बरे मा? आजच्या आपल्या कार्यक्रमात असत असे एक व्यक्तिमत्व हा ज्यांनी लेखन, कविता आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केल्यानी असा. कथासंग्रह, बालसाहित्य, गीतलेखन आणि अभिनय अशा अनेक माध्यमातून रसिकांची मना जिंकणारे लेखक, कवी आणि अभिनेते प्रमोद यशवंत कोयंडे हे आज आपल्यासोबत असत. नमस्कार सरांनो. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये तुमचा खूप खूप स्वागत असा. धन्यवाद मॅडम. प्रमोदजी, तुमचा साहित्य प्रवास खूप समृद्ध असा आणि लेखनाबरोबर अभिनयातही तुमची छाप पडली असा. या प्रवासातले अनुभव ऐकाक आमका आवडतील आणि ही प्रेरणा तुमका कशी मिळाली ती आमका सांगा. प्रेरणा म्हणजे कशी असता, आपला पहिली प्रेरणा जी मिळते आपल्या शाळेतून. म्हणजे आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा पुस्तकं वाचतो वेगवेगळ्या लेखकांची. म्हणजे आमच्या वेळी आम्ही काय करायचे, लायब्ररीतनं पुस्तकं आणायची, ती वाच, मग तुझा वाचून झाला की माका दी, अशी ती पूर्वी कशी गोष्टीची पुस्तकं आहे, राजा राणीची वगैरे किंवा प्राण्यांची, पक्ष्यांची. त्याच्यापासून हळूहळू आवड निर्माण होऊ लागली. आणि मग बाबा ह्या लेखकांचं नाव येता, उदाहरणार्थ पु ल देशपांडे, कुसुमाग्रज अशी नाव आहे, तसं आपला पण काहीतरी नाव येऊ काय, ही काहीतरी एक इच्छा निर्माण होऊ लागतं हळूहळू. वाचनातनं मग हळूहळू जेवढा जास्त वाचन तेवढा तुम्ही लेखन करू शकता. त्याच्यातनं ही एक प्रेरणा मिळाली की आपण पण काहीतरी लिहू काय. म्हणजे तुमका लहानपणापासूनच आवड होती? वाचनाची भरपूर आवड होती पहिल्यापासून. म्हणजे खायचाही पुस्तक मिळाला की मी घेऊन यायचो, वाचत राहायचो. आणि अभिनयाचा पण शाळेतूनच लागला. म्हणजे कसं असा, शाळेत आपण गॅदरिंग करतो आणि काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम काही ना काही असतात गावात वगैरे, देवळात, सण उत्सवात, तर त्याच्यात मी भाग घ्यायचो. आणि मग तेव्हा काय व्हायचं की गावात सामाजिक नाटकं व्हायची. मुंबईतून नटी यायची आणि मग गावातले लोक नाटक बसवायचे. तर ते आमच्या गावात पण तसाच असायचा. तर ते बघून बघून असं, अरे गावातले हे जर आमच्यापेक्षा वयान मोठे असलेले पोरगे जर करतात तर आपण पण असाच काहीतरी करूया. कारण तेव्हा कसं गॅसपतीवर नाटकं व्हायची, लाईट नव्हती. आणि मग ते एक वेगळीच एक रोमांच असायचो की अरे सगळं काळोख पसरलेलो आणि ते स्टेजवर फक्त गॅसपती लावलेले आहेत आणि मग मुंबईची नटी लिहा, इकडचे आपले पोरगे काम करतात. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांची वाहवा होता ना की अरे यांनी ह्या पात्र रंगवल्यान, तर आपणाक पण तसाच लोक ओळखू लागतील असं वाटायचं. आणि आम्ही पण त्यांचे डायलॉग पाठ करायचे, त्यांची रिहर्सल बघू जायची कोपऱ्यासून, काहीतरी अशी खिडकी पण अशी हळूच रिहर्सल बघायची, कानावर डायलॉग पडायची. नाही घेतल्याने भुतूर तर मग बाहेरसूनच आम्ही डायलॉग ऐकत बसायचे असा. त्याच्यानंतर कॅसेटी यायचे तेव्हा, मग ते रेकॉर्डिंग करून ठेवायची, तर कॅसेटी आम्ही ऐकायचो दुसऱ्या दिवशी. म्हणजे नाटक बघायला असायचंच पण ते कॅसेटी पण आम्ही ऐकत बसायचो. आवड होती त्याच्यामुळे. आणि नाटकं बघू जायचे आम्ही 5-5 किलोमीटर 10-10 किलोमीटर चालत. रात्रीचे जे मोठे पोरगे होते त्यांच्यावर आम्ही पण आपले दांडे बॅटरी घेऊन नाटक बघू जायचे. तर त्याच्यातून मोठमोठे कलावंत आमका बघूक मिळाले, नाटकात त्यांची बघूक मिळाली. मग तेव्हा वाटलं की नाही आपण पण ह्याच करू गया. ते आम्ही बघू जायचे, एकांकिका स्पर्धा बघू जायचे. त्याच्यातून वाटलं की अरे ह्या तर खूप असा म्हणजे आपण याच्यात काहीतरी करू शकतो असं वाटू लागला. आणि ह्याच्यात प्रेरणा तुमका अशी कोणी दिली? आईवडिलांची प्रेरणा होतीच. म्हणजे अरे हो काहीतरी झील करता म्हटल्यानंतर त्यांना पण मजा वाटायची. दुसऱ्या दिवशी मग जेव्हा शाळेत कार्यक्रम व्हायचे तेव्हा मग चर्चा असायची, अरे हे बघ याच्या झिलाने असा असा केल्यानं, त्या दिवशी असं डान्स केल्यानं, असा काहीतरी पात्र केल्यानं, अशा एकांकिकेत काम केलं. मग बक्षिसं मिळायची तेव्हा खूप मोठे असायचे. म्हणजे 20-25 रुपये साठले म्हणजे तेव्हा भरपूर पैसे येले म्हणून. तर ते त्यांना गंमत वाटायची अशी. आणि शिक्षक पण प्रोत्साहन द्यायचे की असं करू गया. किंवा नाटुकली, तेव्हा दिवाकरांचे नाट्यछटा म्हणून फेमस होते, तर ते तसे नाट्यछटा करणं किंवा काय याचे छंदच लागले. आणि मग मी स्वतः लिहू लागले नाट्यछटा वगैरे. एक पात्र आपण धरायचं आणि आपण लिहून ठेवायचं आणि मग मी ते स्वतः सादर करू लागलो. अरे वा. माझा गाव देवगड, नाडण वीरवाडी. नाडण या गाव आणि वीरवाडी म्हणजे एक छोटीशी वाडी. त्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे सांस्कृतिक, म्हणजे शारदोत्सव म्हणा किंवा गॅदरिंग म्हणा, एकांकिकेची पुस्तकं मागवायची शिक्षक. आम्ही मग काय नाही काय लिहायचो. तुमका मार्गदर्शन मिळाला आई वडिलांचं आणि शाळेचा सुद्धा, शिक्षकांचा सुद्धा, आणि तुमका आवड पण होती त्याची. सर, सोबतीन या कथा संग्रहाची निर्मिती तुमची कशी झाली आणि या पुस्तकात पुरस्कार सुद्धा मिळालो असा ना, तो अनुभव आमका सांगा. खूपच उशिरा कथा वगैरे प्रकाशित झाली माझे. म्हणजे मी लिहून ठेवलं होतं, मी लिहित राहायचो. म्हणजे नोकरी करताना वगैरे माझे लिहून ठेवलेले असायचे, पण ते प्रकाशित करूचा धाडस होत नव्हता. म्हणजे ते काय खर्च असता आणि प्रकाशक खय आपण एवढ्या छोट्याशा लेखकाक खय विचारणार. पण मी लिहून ठेवत होते आणि मग दिवाळी अंकात पाठवायचो, मग ते छापून यायचे. मग मला एक धीर वाटलो की ज्या अर्थी दिवाळी अंक हे कथा घेतात छापतात त्या अर्थी संपादकांना आवडलेली असा, मग याचा पुस्तक येऊ शकतं. आणि मग मित्रांनी सांगितलं की अमुक एक प्रकाशन संस्था त्यांच्याकडे तू पाठव कथा. मग त्यांच्याकडे आम्ही पाठवले मुंबईत
आणि मग त्यांना ते आवडले म्हणून त्यांच्या पुस्तक काढले. पुस्तक काढल्यानंतर प्रकाशन कोणाच्या हस्ते करायचा सगळे मला काहीच माहित नव्हतं. माझ्या सुदैवान मधुसूदन नानिवडेकर जे गझलकार होते ते माझ्या ओळखीचे होते. मग ते बोलले की आपण गंगाराम गवाणकर त्यांना आणूया आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन करूया. मग त्यांच्याने कोणाकोणाक फोन करून सगळी मंडळी इली आणि मग तो प्रकाशित झालो कथासंग्रह 2019 मध्ये. आणि मग तो गाजलो वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं कथावाचन पण मी केलंय. मग कोल्हापूरच्या गंगामाई वाचन मंदिरात होतो एक पुरस्कार मिळालो उत्कृष्ट कथासंग्रह म्हणून. तो अनुभव म्हणजे असा आला की त्यांच्यानी समारंभ वगैरे हे केले नव्हते पण तेवढ्यात कोरोनाची दुसरी लाट येली. पहिली लाट संपून गेली होती आणि दुसरी लाट येली त्याच्यामुळे त्यांनी समारंभ ऑनलाईन ठेवले नाही. म्हणजे मोठमोठे लेखक होते त्याच्यात ज्यांना पुरस्कार वेगवेगळ्या कादंबरीसाठी मिळाले होते, कविता संग्रहासाठी आणि कथेसाठी माका मिळाले होते कथासंग्रह. पण आम्ही जाऊच शकलो नाही आणि मग त्यांनी पुरस्कार वगैरे पोस्टाने पाठवून दिले. दुसरा जो माझा कथासंग्रह म्हणजे बालकथासंग्रह रस्सा उडाला भुर्र ते का मात्र जेव्हा कथासंग्रह त्या पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र आम्ही मुंबईत गेलो. तो मात्र सोहळा व्यवस्थित अगदी खूप छान. दत्तात्रय कृष्ण सांडू पुरस्कार म्हणून खूप प्रसिद्ध तर त्याच्यात बालकथा संग्रहासाठी माका मिळाला होता पुरस्कार. तो मात्र 2023 साली झालो त्याच्यामुळे त्यावेळी वातावरण चांगलं होतं आणि त्यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात तो पुरस्कार सोहळा संपन्न केला. तेव्हा अगदी म्हणजे माझी बायको होती, मुलगी होती, माझे भाऊ वगैरे सगळे कुटुंबीय होते, मुंबईतले मित्र होते, भरपूर गर्दी होती त्या कार्यक्रमात. तर तुमका गंमत सांगू का रस्ता उडाला भुरची. त्याच्यामध्ये कसं ते कथा आहेत ना हे लहान मुलांच्या कथा आहेत. आणि माझी मुलगी जेव्हा लहान होती ना तेव्हा मी कामावरनं संध्याकाळी गेले ऑफिसवरनं की मग रात्री जेवून झोपल्यानंतर सांगायची एक गोष्ट मला सांग. म्हणजे का सवय लागली. मग मी काय नाही काय आजीयन कधी आजान सांगलेल्या गोष्टी काय सांगायची. मग त्या काय करायचं पुढे काय म्हणून रोज प्रश्न विचारायचा याच्या पुढे काय. मग मी काहीतरी जुळवायचो आणि ती कथा सांगून संपवायचो. मग त्या झोपायचा. मग आता रोज काय सांगणार म्हणून मी एक दिवशी एक कथा सुरू केलंय प्राण्यांची आणि ती कथा सुरू केल्यानंतर पण विचारायचं पुढे काय. मग मी पुढे काहीतरी जुळवायचो आणि मग तर झोपून जायचा. दुसऱ्या रात्री पुन्हा त्याच्या पुढचा भाग विचारायचा. अरे काल तू हईपर्यंत सांगलंस हे वाघ इलो तर मग त्याचा पुढे काय झाला तर आता सांग. मग ते रोज 10-15 मिनिटं मी सांगता तर झोपून जायचा. अशा ह्याच्यात ती रस्सा उडाला भुर ही कथा येईल. बालकथा संग्रहामध्ये माझी मुलगी प्रेरणास्थान आणि मग ती का आवडणारी कथा मी सांगत गेले कधी कधी. मग आणखी काय मग सुचले असे मिळून तो आम्ही एक रस्सा उडाला भुर म्हणून कथासंग्रह प्रकाशित केलो. वा वा. आणि सरानू तुम्ही मन एक पाखरू या अल्बमसाठी गीत लेखन केलं ना. बरोबर. त्याचा अनुभव कसं होतो. त्याचा अनुभव फार सुंदर होतो. तेव्हा मी म्हणजे नोकरीनिमित्त मी गोव्यात होते आणि सुनील केरकर म्हणून एक संगीतकार माझा मित्र होतो. तर आम्ही कवी संमेलनात भाग घ्यायचो तेव्हा तो यायचो कधी कधी कविता ऐकायचो वगैरे. तर माका म्हणू लागलो की अरे तू कविता चांगल्या लिहितोस पण तू गाणी लिहूशील काय. म्हटलं मी काय बाबा प्रयत्न केलेला नाही. तर नाही तुझे कविता तशा पद्धतीची होते तू लिहू. तर मग एक विषय दिला की मन ह्यो विषय घेऊन लिह. फक्त मन ह्या विषयावरच गाणी लिहायची. तर मी 9 गाणी लिहिले आणि मग त्यांनी ते संगीतबद्ध केलं. खूप छान संगीतबद्ध केलं. आणि माझं नशीब असा की शंकर महादेवन त्यांनी त्याच्यात गाणं गायलेला, बेला शेंडे त्यांच्यानी गाणं गायलेली, महालक्ष्मी अय्यर हे मोठ्या गायिका त्यांच्यानी पण यात गाणं गायलं. त्यानंतर राहुल सक्सेना म्हणून एक गायक त्यांनी त्या गाण्या गायलेला. एक प्रचला आमोणकर म्हणून गोव्याची गायिका शास्त्रीय संगीत गायिका. त्या अशा 5-6 जणांनी मिळून ते 9 गाणी गायलेली होती. आणि खूप सुंदर अनुभव म्हणजे बेला शेंडे आणि शंकर महादेव यांच्यानी कौतुक केल्याने की अरे बाबा चांगला लिहिलेला म्हणून. त्यामुळे हो एक मोठा पुरस्कारच होतो. आणि 2014 मध्ये तो इलो अल्बम. आणि त्यावेळी सीडीचा जमानो होतो. कॅसेट संपले होते, सीडीचा जमानो होतो. तर ते गाजले, लोकांना खूप आवडले. आणि ह्या इतक्या तुम्ही ना नामवंत गायकांसोबत काम केलात त्याचा अनुभव तुमका कसं होतो. ना खूपच चांगला अनुभव. म्हणजे आधी आपले शब्द एवढे मोठे गायक गायिका गातात ह्योच मोठा आधी म्हणजे आनंदाचा सोहळा. म्हणजे आपण कधी स्वप्नात पण असं म्हणू शकत नाही की बाबा एवढं मोठं गायक आपण लिहिलेले शब्द गाणारा आणि ती गाणी गाजणार. त्यामुळे हे लोक गातील की नाही. म्हणजे जेव्हा मग संगीतकारांनी सांगितलं की बाबा निर्माते असे म्हणतात की ह्या गायका घेऊचा. अरे म्हटलं कसं शक्यच नाही ना. आपण तू आणि मी काय एवढे प्रसिद्ध नाही. ते म्हणे नाही त्यांना ते सगळं प्रोजेक्ट निर्मात्याने ठरवलेलं होता की बाबा एवढ्या मोठ्या गायकांना घ्यायचे. तर त्याच्यामुळे आम्ही एकदम खुशच झालो. भीती पण वाटत होती की बाबा
हे काय लिहिलं ना असं पण म्हणू शकतात ना, हे बाबा बरोबर शब्द नाही घ्या. पण माझ्या सुदैवान तसा काय झाला नाही, त्यांना ती आवडली गाणी. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की मोठी माणसं जी असतात ना, ती मोठी माणसं का असतात तर ते नवीन माणसाक सुद्धा सांभाळून घेतात आणि पुढे योग देतात की बाबा हिने काहीतरी लिहूया ना चांगला, तर आपण ते काय एक प्रोत्साहन देऊया. सगळ्या गायकांनी प्रोत्साहन दिलं, भरपूर प्रोत्साहन दिले. आणि तुम्ही अभिनय आणि लेखन करताच, पण तुमका यापैकी कोणता माध्यम अगदी जवळचा आपला वाटता? पहिला माझा प्रेम लेखनावरच, कारण थैसून माझी सुरुवात झाली. भले माझी 2च पुस्तकं लिहत, पण सुरुवात माझी थैसून झाली. म्हणजे आजही मी भरपूर लिहत असते. म्हणजे वेब सिरीज लिहिते, वेब सिरीजसाठी लिखाण करते मी, किंवा शॉर्ट फिल्मसाठी लिहिते. तर ती पहिला लेखन आणि अभिनय नंतर. अभिनय म्हणजे कसा की नाटक, एकांकिका हे झाल्यानंतर मग पुढचा प्रवास खूप उशिरा झालो. तसं लेखन माझ्या वर्तमानपत्रातनं छापून येत होता, दिवाळी अंकातनं छापून येत होता. त्याच्यानंतर मग कथासंग्रहाच्या माध्यमातनं किंवा कविता म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून येत होते. कवी संमेलनं व्हायची, त्याच्यातनं यायची कविता. त्यामुळे लेखन ह्या माझा पोहोचला होता बऱ्यापैकी. अभिनय नंतरचा. त्यामुळे तसा म्हटलं असं पहिली लेखन, पहिला हे लेखनच असं जवळचं आपल्या. होय. रात्रीस खेळ चाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्षेत्रपाल श्री देव वेतोबा या मालिकेतले काही अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माझी पहिली मालिका. खरं म्हणजे मी खूपच उशिरा मालिका क्षेत्रात गेले. त्याच्यात मी कमी एपिसोडमध्ये होते बाबासाहेब आंबेडकर सिरियलमध्ये. आणि नेमकं कोरोना येलो, म्हणजे त्याच्यामध्ये हे होते आंबेडकर आणि गांधी यांच्या संबंधी एक प्रसंग होतो आणि आम्ही गांधीजींचे कार्यकर्ते होतो त्याच्यामध्ये. आणि मतभेद होते गांधीजींचे आणि त्यांचे काही विषयावरती. तर त्याच्यावर आम्ही विरोध करणारे असे कार्यकर्ते होतो या मताने. नंतर मग ते मतभेद दूर होतात. असं तो एक 3-4 एपिसोड्स होते ते. तर त्याच्यानंतर आणखी पुढे त्या वाढणार होता, पण दुर्दैवाने त्यावेळी कोरोना आल्यानंतर सगळा ठप्प झाला, सिरियल पण थांबली. आणि मग आम्ही लगेच काही मंडळी कोकणातली होती, सरळ आपल्या गावी परतली. बाबा मरुदे सगळा, त्यामुळे आम्ही गावी परतलो. पर्याय नव्हतो. रात्रीचा खेळ झाल्याचे अनुभव म्हणजे काय मोठे रोल नव्हते माझ्याकडे, पण इतकी सुंदर टीम होती सगळी आणि दिग्दर्शक पण फार सुंदर होते की छोटे छोटे प्रसंग सुद्धा ते अगदी फार खुलवून सांगायचे. त्यामुळे काम करताना खूप मजा यायची. आणि क्षेत्रपाल श्री वेतोबाचा अनुभव मात्र खूपच मोठा, कारण मी त्याच्यात जवळजवळ 42 एपिसोडमध्ये होतो. आणि मोठी भूमिका होती. कोचरेकर मास्तर म्हणून माझी भूमिका होती आणि ती खूप गाजली. म्हणजे एक असो मास्तर की तो त्या गावात सगळाच करता. म्हणजे त्या गावात पोस्ट ऑफिस नाही आहे, पण तो काम ता सांभाळतात. पोरांग शाळेत ता पण सांभाळता, वेतोबाच्या देवळात जाऊन ती पूजा बिजा तो पण काय नाही काय ते सगळं सांभाळ. गावात नाटक बसवचं तोच नाटक बसव. कोण आजारी पडलो त्या डॉक्टरकडे घेऊन जायचं असा तर कोचरेकर मास्तर. म्हणजे यत्र तत्र सर्वत्र कोचरेकर मास्तर, त्याच्याशिवाय गावाचा पान हलत नाही अशा पद्धतीचं मास्तर होतो. त्याचं लग्न बिग्न काय झालेलं नाही, त्यामुळे आणि अख्ख्या गावातच बापूस म्हटल्याची हरकत नाही. एक वेगळाच असा पात्र. तो मुलांका शिकवण्यासाठी खूप धडपड करतात, पण मुला पण एवढी खटाळ असतात की ती पण त्याची मस्करी बिंदास करतात. असं तो सायकल घेऊन फिरणारो, छत्री पाठी लावून, पण छत्री कधी उघडायचो नाही. तो दुसऱ्याच्या छत्रीत जाऊन बसायचो, पण आपली छत्री उघडणार नाही. विचारला तर तो सांगायचो, अरे 25 वर्ष झाली छत्री आहे का, उघडल्या नाही म्हणून ती अजून तशीच. असे काही गमती जमती होती. आणि दिग्दर्शकांनी फार सुंदर त्याचा पात्र होता ना, आता उभ्या केल्याने होता त्या. आणि लेखकांसुद्धा खूप सुंदर लिहिल्या होता. त्यामुळे त्याचा मॅडम जर प्रेम मिळाला आता भरपूर प्रेम होता. म्हणजे एवढा की मग आजही कोण कोण मास्तर म्हणून हाक मारतात. म्हणजे कच्या बस स्टँडवर पोच पावती माझ्या कामाची. आणि भेरा चित्रपटातल्या भूमिकेविषयी आणि या चित्रपटाच्या यशाविषयी काय सांगाल? नक्कीच. म्हणजे खूप महत्वाचा तुमचा प्रश्न असा. एक म्हणजे भेराबद्दल अगदी थोडक्यात सांगू तर, म्हणजे भेरा हा संपूर्णपणे मालवणी चित्रपट आहे आणि त्याच्यात एकही कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरचो नाही. अरे वा. सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, दिग्दर्शकापासून ते लेखकापासून ते अगदी कलाकारांपर्यंत सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. आणि श्रीकांत प्रभाकर भिडे म्हणून तिचे दिग्दर्शक आहेत, तर त्यांच्यानी ऑडिशन घेताना कुडाळला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं लोक ऑडिशनसाठी येत आहे. आणि मग त्या पात्रानुसार त्यांच्यानी निवड केल्याने सहज लोक ऑडिशनसाठी गेले आणि त्यांना आवडला की यो बाबा ह्या भूमिकेसाठी अपक्व आहात, तर त्यांच्यानी त्याची निवड केल्याने. तर माका त्यातली एक महत्त्वाची भूमिका मिळाली सरपंचाची. ही भूमिका काय आहे तर, कोरोना काळात आपलं गाव कसं सांभाळल्यानं त्या सरपंचानं. कोरोना आपल्या गावात पसरू नये म्हणून त्यांनी खूप दक्षता घेतल्यानं
असो तो प्रेमळ तितकोच कठोर हा असा, कधी कधी कडक शिस्तीन पण तो आवरायचो हा, असा. हा. आणि ह्याच्यात एका मूकबधीर मुलाची गोष्ट आहे. मूकबधीर मुलगो आणि एक म्हातारी बाई, ह्या दोघांची ती खरी स्टोरी आहे. पण त्यात सरपंच एवढा महत्वाचा माध्यम आहे की तो गावात कोरोना पसरू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करता. हा, हा, आणि त्याचा जो भाऊ आहे, माहिती म्हातारी आहे, तिचा जो मुलगो आहे तो मुंबईत न येता आणि तो घरापासून काही अंतरावर असतानाच सरपंच ते अडवता हा. की नाही तू घरात डायरेक्ट जायचं नाही, आधी विलगीकरण केंद्र, त्या केंद्रात त्या घेऊन आणि त्याला कोरोना होता. आता त्याला जर पाठवलं असं तर तो कोरोना पसरलो असं म्हणून त्यांनी त्या केंद्रात पाठवलं. तर ह्या चित्रपटाचा मॅडम संपूर्ण पावसाळ्यातलं चित्रीकरण आहे. तुम्ही जर बघला असं अख्खो पाऊस त्या चित्रपटाचा हिरो हा, आहे. हा, हा, हा. पूर्ण पावसात शूटिंग झालेली आहे आणि आपल्या सिंधुदुर्गात ती शूटिंग झालेली आहे. कोचरा, शेळपी, वेंगुर्ला तालुक्यात झालेली हा, आहे. हा, हा. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे तुमका सांगितलं जसे सिंधुदुर्गातले सगळे कलाकार, पूर्ण मालवणी चित्रपट. पण हे चित्रपट जगभर गेलो. होय होय होय. एक म्हणजे महाराष्ट्र शासन कान्समध्ये 3 सिनेमा पाठवतं दरवर्षी, होय होय. उत्कृष्ट चित्रपट. त्याच्यात आमचा भेरा होतो. वा. म्हणजे फ्रान्समधल्या लोकांनी तो बघल्यानी, जर्मनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याची निवड झाली, जर्मनीत तो पोचलो. त्याच्यानंतर चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तो थंय गाजलो. त्यांना मालवणी कळत नव्हता, पण ते इंग्रजी सबटायटल बघून त्यांनी प्रश्न विचारला नाही की तुम्ही कसा काय केला बाबा एवढा, आणि ही लोकेशन हत खय, हा, हा. ही ठिकाणं हत काय तुम्ही शोधून काय काढलास, आणि ते असं म्हणतं की पात्र काय शोधून काढलास. एवढे नैसर्गिक अभिनय करणारे तुमका मिळाले खय, की सगळे नैसर्गिक अभिनय करणारे हत असा आतापर्यंत ज्यांच्यानी चित्रपट बघल्यानी त्या सगळ्यांचा या म्हणणं. आता एका पुरस्कार तुमका मिळाले ते सांगतोय मी. हा. एका एशियन फिल्म फेस्टिवलला पुरस्कार मिळाले 2. त्याच्यानंतर पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, थंय एका 2 पुरस्कार मिळाले दिग्दर्शकाक आणि कला दिग्दर्शनासाठी. हा, हा. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ह्यो आमच्या भेराका मिळालो. वा. शिवाय त्यातले 2 कलाकार जे मुख्य होते, दीपक जोईल आणि श्रद्धा खानोलकर, त्यांना पुरस्कार मिळाले. हा, हा. असे ते पुरस्कार लेखकांका मिळालो पुरस्कार, असे 4 पुरस्कार आमका महाराष्ट्र शासनाचे मिळाले. वा. आणि भरपूर कौतुक देश विदेशातून होता. न्यूयॉर्कमध्ये ते एक सोसायटी, फिल्म सोसायटी, त्यांच्यानी पण कौतुक केल्याने. हम्म. तर असं जगभर त्याचं भरपूर कौतुक झालं. कौतुक झालं. आणि आम्ही याच्यासाठी एक छोटासा सांगते, एक वेगळा प्रयोग केला आमच्या दिग्दर्शकांनी. पूर्ण सिंधुदुर्गात चित्रपटगृह कमी आहेत, मग आम्ही नाट्यगृहांमध्ये, लग्नाच्या हॉलमध्ये असं सगळीकडे लावलो सिनेमा. लोकांनी येऊन बघल्यानी, ज्यांच्याने बघल्यानी त्यांच्यानी कौतुक केलं. अगदी दिग्गज लोकांपासून ते अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत ज्यांच्याने बघल्यानी त्यांना तो आवडलो. एखादं वाचक असता म्हणजे पुस्तकाचं किंवा एखादं प्रेक्षक, जशी तुमच्या आठवणीतली एखादी प्रतिक्रिया सांगा. प्रतिक्रिया म्हणजे माझ्या जेव्हा सोबतीण पुस्तक गेला मॅडम, आणि त्याच्यानंतर या रस्सावड्याला भोरीला, तर सोबतीण का मग खूप लोकांनी पत्र पाठवले. ती चांगले चांगले लेखक किंवा समाजातले मान्यवर लोकांनी पत्र जी माझ्या संग्रही होत, तर त्यांच्यानी त्याचं खूप कौतुक केल्याने की एक मालवणी भाषेतला, म्हणजे सोबतीणचं वैशिष्ट्य असं की सगळे संवाद हे मालवणीमध्ये होत, पात्रा मालवणीत बोलतात आणि निवेदन हे मराठीत. म्हणजे लेखक जो लिहिता की मी आज अशा ठिकाणी गेलो, मग तिथे मला बाबू मिळाला, मग तो बाबू मालवणीत बोलणार. मग तसं त्यामुळे मालवणी भाषेतलं एक प्रयोग म्हणून खूप मान्यवर लोकांनी त्याचं कौतुक केले. त्यामुळे ते सगळ्यांचीच प्रतिक्रिया माझ्या लक्षात येणार की काही लोकांनी ऑनलाईन ती विकत घेतल्याने, प्रसार माध्यमातून सगळं बघितल्याने की बाबा अमुक पुस्तक आता गाजता, तर त्यांच्यानी त्या घेतल्या नाही विकत आणि प्रतिक्रिया मागा कळवलेली. आणि अभिनयाचा म्हणशाल तर भेराची आमका अगदी थेट प्रतिक्रिया. आम्ही प्रत्येक शोला उपस्थित असायचो, ज्या ज्या ठिकाणी खेळ चालू आहे भेरातून सगळे कलाकार असायचे. आणि लोक प्रेक्षक प्रत्यक्ष येऊन भेटायचे, अक्षरशः रडायचे प्रेक्षक की अरे तुम्ही हे काय करून ठेवलास म्हणून. त्यामुळे त्याच्यात अगदी खूपच प्रतिक्रिया अभिनय. कोचरेकर मास्तर जे आहात तुमका, क्षेत्रपाल श्री वेतोबा, ते तर खूपच लोक सेटवर यायचे, तिकडे शूटिंग चालू असताना भेटायचे, फोटो काढून घ्यायचे. तर त्यांची प्रतिक्रिया खूपच चांगली होती की तुमच्यामुळे आमचं एक वेळ मजेत जाता, की तुम्ही इलाच की आमका असं बरं वाटतं की ही आता आईली, त्यांची पोरा येईल, ती मास्तर शिकवतात, एक गावात गंमत आणतात, तर आमका त्याच्यामुळे एक आनंद मिळतो, अशी प्रतिक्रिया यायची खूप. आणि नकाशे बोलताना या एकांकिक मिळालेल्या यशान तुमच्या आयुष्यात म्हणजे काय बदल घडलो असं? अगदी खूप सुंदर. म्हणजे ही एकांकिका ना ऍक्च्युली गोव्यात कला अकादमी म्हणून एक संस्था सरकारची, तर त्या संस्थेतर्फे एकांकिका स्पर्धा होतात शालेय गटासाठी. तर हैसून माझ्याकडसून त्याच्याने मागवल्या नाही ती एकांकिका की आमका बसवची एकांकिका, तुम्ही एक लिहून द्या म्हणून ती माझ्याकडे होती, ती मी पाठवलं. आणि
पहिलो नंबर मिळाला, लेखनाचा त्याला पहिलो नंबर मिळाला आणि अभिनयाची पण तिका मिळाली बक्षिसा. तर त्याच्यानंतर मला एक खात्री मिळाली की अरे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संपूर्ण गोव्यातून जर त्याका बक्षीस मिळतात तर आपण कथा लेखनाबरोबर एकांकिका लेखनाकडे वळूया. थैसून मी जास्त एकांकिका लेखनाकडे वळलोय. मी यंदा माझी एकांकिका एक गाजली ती म्हणजे जय शिवाजी म्हणण्याआधी अशी एक एकांकिका मी स्वतःच लिहिलं होते, स्वतःच दिग्दर्शित केलं होते आणि एकांकिका स्पर्धांमध्ये आम्ही आणली होती. 10-12 एकांकिका लिहिले. म्हणजे प्रयोग काय सगळ्यांचेच झाले नाही, पण मला लेखनाची प्रेरणा थैसून जास्त मिळाली की अरे एका बक्षीस मिळाला म्हणजे काहीतरी लोक स्वीकारतात की बाबा काहीतरी लिखाण म्हणून. आणि वेब सिरीज, चित्रपट मालिका आणि रंगभूमी यातला खायचा माध्यम तुमका असा आव्हानात्मक वाटता? नाही, वेब सिरीज, मालिका आणि चित्रपट ह्या कॅमेऱ्याचा माध्यम आहे, सगळा कॅमेऱ्याचा माध्यम. आणि कॅमेरामध्ये कसं विषय होता की तुमचा चुकला समजा तर रिटेक घेता येतात आपल्याला आणि बदल पण करता येतात, शेवटपर्यंत बदल करता येतात. पण ते एकदा झाला की संपलं विषय. नाटक हा विषय असो, तुम्ही प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळा करू शकता की बाबा आज माझा ह्याच चुकला तर उद्या मी पुढच्या प्रयोगात हे सुधारू शकते. आणि दुसरी गोष्ट तुमका प्रतिसाद मिळतात तो अगदी समोरून थेट मिळतो. म्हणजे आपण जी म्हणतो ना उत्साह जास्त जो असता ना तो रंगभूमीवरच जास्त असतो. समोर आपण थेट समोर लोक बसलेले असतात रसिक आणि आपण सादर करतो तर त्याचे डोळ्यात त्यांच्या प्रतिक्रिया दिसत असतात. नाटक संपल्यानंतर लगेच येतात. त्यामुळे ह्या जास्त आव्हानात्मक आणि जास्त आवडतापणा, एक ऊर्जा जी म्हणतो ना ती सगळ्यात जास्त ऊर्जा हवी मिळता. बरोबर. वाचक आणि प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? खरं म्हणजे ना वाचक आणि प्रेक्षक हे जे आहेत हे दोन्ही खूप मोठे आधार आहेत. एक म्हणजे लेखकांचे वाचक हे आधार आहेत, लेखक कवींचे, आणि प्रेक्षक हे सगळ्या नाटकाचे, चित्रपटाचे हे आधार आहेत. पण आता कसं की प्रेक्षक हे तयार होऊचं लागतं, जसं वाचक पण तयार होऊचं लागतं आणि ती प्रक्रिया अगदी लहानपणापासून करूची लागतं. म्हणजे मी माझा उदाहरण तुमका देईन की माका लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झाली म्हणून मी काहीतरी लिहू शकलोय. अभिनयाची लहानपणापासून आवड निर्माण झाली म्हणून मी करू शकलोय. माझ्या घरात तर मी तुमका उदाहरण दिलंय तर माझी मुलगी जन्मूच्या अगोदर मी तिच्यासाठी पुस्तक आणून ठेवलं होते, बारकी लहान राजा राणीची, पशुपक्ष्यांची. जसा त्याला वाचूक येऊ लागला म्हणजे पहिलीत वगैरे गेला तसं त्याने बघला की अरे आपल्या बापसानं तर 100 पुस्तकं आणून ठेवलेली आहेत घरात. ते का अशा पुढ्यात आम्ही फक्त टाकून ठेवायची पुस्तकं अशी. मग एक एक घ्यायचा, आधी पहिला चाळायचा, जेव्हा वाचूक येत नव्हतं तेव्हा ते चित्रा बघायचं फक्त. जसा वाचूक येत होता तसं हळूहळू ती एक एक गोष्ट तो वाचूक लागला. 2 पानाची 3 पानाची कथा असतात, छोटी छोटी पुस्तकं बाजारात मिळतात. तर ती गोष्टीची पुस्तकं आणून ठेवलेली होती. ते का हळूहळू हळूहळू वाचनाची ती सवय लागली शाळेपासून. मग 4थीत गेला, 5वीत गेला, ते का मग त्याच्या वयानुरूप पुस्तकं येत गेली. आता ते का तू वाचूक बस म्हणून मला सांगूची गरज लागत नाही, आपोआप ते का वाचूची सवय लागली. तीच परिस्थिती का मी एकांकिका दाखवत गेले, नाटक दाखवत गेले, चित्रपट दाखवत गेले, सोबत घेऊन गेले. तर ह्याच्यात काय झाला की ते का ती बघूची सवय लागली. नाटक काय असता, एकांकिका काय असता, चित्रपट चांगलो काय असता, इथे का बघूची सवय लागली. त्यामुळे हे जे सांगते तुमचे वाचक आणि प्रेक्षक ही प्रक्रिया तयार कुटुंबात होऊ गई. प्रत्येकाची जबाबदारी आहे. अचानक सगळे तयार होणार नाही, सगळेच कलाकार होणार नाही, काही लोक प्रेक्षक तयार होतील ना. चांगला काय बघूचा तातरी सगळेच लेखक होणार नाही, पण चांगले वाचक तर निर्माण होतील. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांका माझा असा सांगणं की ही प्रक्रिया तुम्ही घराघरात राबवा. लहान मुलांना पुस्तकं वाचूक द्या, भेट द्या वाढदिवसानिमित्त. 25-50 रुपयाचं पुस्तक मिळतं लहान मुलांचा. ते का वाचनाची सवय लागत. ते का लहान लहान मुलांची एकांकिका दाखवा, नाटक दाखवा, चांगले चित्रपट दाखवा. वाचक प्रेक्षक तुमच्या घरात तयार होईल, तोच सगळ्या जगवीत. प्रमोदजी, आज त्या मनमोकळ्या गजाली मारल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. लेखक, कवी आणि अभिनेता म्हणून तुमची वाटचाल अशीच यशस्वी होत राहो हीच आमची शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. खूप बरा वाटला आहे तुमच्या बरोबर गप्पा मारून आणि तुम्ही इतके सुंदर सुंदर प्रश्न विचारलास आणि मालवणीतून बोलताना पण खूप मजा येता. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांका खूप धन्यवाद म्हणते आणि तुमकाही धन्यवाद म्हणते.